अनिशा नमश्री स्वामी समर्थ. कशा आहात मंडळी सर्वजण? मजेत ना? बी पॉझिटिव्ह शीतल यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तुमच्या घरी ब्रह्मकमळाचे झाड आहे पण फुलं येत नाही ना? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की पहा, स्किप न करता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रह्मकमळाला फुले कसे येणार हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ जास्त लांब न करता अगदी छोट्याशा व्हिडिओत तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करते. या व्हिडिओला जर तुमचा चांगला प्रतिसाद लाभला तर मी नक्कीच तुमच्यासाठी या व्हिडिओचा पार्ट 2 घेऊन येईन. त्यामध्ये जर तुम्हाला कोणाकडून छोटासा लीफ म्हणजे पान जरी मिळाला तरी पण तुम्ही अशा प्रकारचे झाडं ग्रो करू शकता घरच्या घरी, तेही फ्रीमध्ये. तर चला, तर मग तुम्ही बघू शकता इथे फुलं फुलल्यावर येते. याच्यामध्ये कसं महादेवाच्या पिंडीच्या आकारासारखं तुम्हाला दिसतंय ना? खूप सुंदर असं फुल असतं. याचा सुगंध तर अप्रतिम असतो. तुम्ही बघू शकता किती व्हाईट आहे. तरी इथं आम्ही हे रात्रीचं टॉर्चनं व्हिडिओ शूट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसणार नाही. जरी तुम्ही प्रत्यक्ष बघणार ना, खूप सुंदर असतो. तुम्ही इथे बघू शकता या झाडाच्या असे पानं येत असतात. ह्या पानांनाही कळ्या येतात आणि या कळ्याही फुलत असतात. जरी एक्झाम्पल सांगते तुम्हाला, 30 कळ्या आल्या तर 30 कळ्यापैकी 5-6 कळ्या खराब होतात, पण बाकीचे फुलं हे 100% फुलतात. तेही एवढे सुंदर. महादेवाला खूप प्रिय असतात, त्यामुळे आपण महादेवाला वाहू शकतात. आमच्या घरी हे फुलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी फर्स्ट टाईम फुलला होता ह्या वर्षी, आणि आता श्रावण महिन्याच्या स्टार्टिंगला. तुम्ही बघू शकता इथे कशी कळी आहे. एवढे लांब लचक त्याचा देठ असतो आणि तिथे फूल हा खुलत असतो. हा फूल खुलण्याचा कालावधी जवळपास 2-2.5 तास याला लागून जातात. इथं हा स्टार्टिंगला शूट केलेला व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर हा फूल पूर्णपणे नंतर फुलून जातो. नंतर आम्ही तोडून महादेवाला हे फूल अर्पण केलं होतं. सांगतात की महादेवाला हे फूल अर्पण केलेलं त्यांना हे खूप प्रिय आहे, आपल्या विश पूर्ण होतात, अशा आपल्या हिंदू धर्मात मान्यता आहे. निशाचर टाईपचे फुलाचे रोप आहे, अप्रतिम आहे. याच्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगते मी. जास्त फुलं येण्यासाठी आपला लेमन जो असतो ना, त्याचे 1-2 थेंब तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करा आणि तो पाणी थोड्या प्रमाणात तुम्ही झाडाला देऊ शकतात. पण पाणी देण्याच्या अगोदरची झाडाची जी माती असते ना साईडची, त्याला मोकळी करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही पाणी देत राहा. आणि एक दुसरा उपायही सांगते तुम्हाला. DAP खत माहितीच असणार तुम्हाला, नसेल तर तुम्ही सर्च करू शकता. हा निसंशयपणे झाडाच्या पोषणासाठी सर्वोत्तम खत आहे. त्याच्यात फॉस्फरसची सांद्रता आणि समतोल नायट्रोजनची सामग्री झाडाला लवकर फुलं किंवा कळी येण्यास मदत होते. तसं तुम्ही गांडूळ खतही यूज करू शकता. आणि युरिया याचं पान ग्रीन राहण्यासाठी मी यूज करत असते. खत देत असताना झाडाखालची माती मोकळी करूनच द्यावी. आणि विशेषतः एक लक्ष द्यावं की ठिकाणी ऐकले किंवा व्हिडिओमध्ये बघितलं आहे की सर्वजण सांगतात की वर्षातून एकदाच फुलं येतं, पण असं नाही. आमच्या घरी याला जुलै ते ऑगस्ट या महिन्यादरम्यान फुलत असतात. आमच्या घरी लास्ट आता गुरुपौर्णिमेला श्रावण महिन्यात आता 2 वेळेस झाले, अजून 2-3 वेळेस नक्की फुलं येणार. दुसरं म्हणजे ब्रह्मकमळ हे खूप पवित्र फूल आहे, जे हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. त्यात हिमालयन फुलांचा राजा असेही म्हणतात. हे फूल श्रावण महिन्यात जरी फुलले तर खूपच चांगले. भगवान शिवाला हे फूल खूप आवडतात, त्यांना हे फूल अर्पण करावे. सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता, हा पान मी हाच झाडाचं लावलेला आहे. एका कुंडीमध्ये होता, नंतर मी खाली जमिनीत त्याला लावलेलं आहे. तर एका वर्षात सेम त्याच दिवशी ह्याही झाडाला फुलं आलेली आहे. आणि आयुर्वेदामध्ये ह्या झाडाचा उपयोग म्हटलं ना तर खूप जास्त आहे. जसं की सर्दी, खोकला किंवा हाडदुखी, जखमा उपचारासाठी असे अनेक याचं उपयोग होतात. आणि हा तुम्हाला उष्णतेपासून संरक्षणाचं बोलले होते. जेव्हा या झाडाला कळ्या येतात तेव्हा याचं संरक्षण केलेलं खूप महत्त्वाचं ठरतं. वास्तुशास्त्रानुसार वनस्पती शुभ मानली जाते. घरात सकारात्मक ऊर्जा तर येतेच, पण तुम्हाला ह्या झाडाबद्दल आणखीन एक माहिती आहे का? खरं म्हटलं ना, रिअल ब्रह्मकमळ नाही. रिअल ब्रह्मकमळ हा तुम्हाला उत्तराखंडपासून तर हिमालयापर्यंत जी पर्वतरांग पसरलेली आहे, व्हॅली ऑफ द फ्लावर नाव ऐकलंच असेल तुम्ही, तर इथे तुम्हाला खरं ब्रह्मकमळ मिळणार. मूळ ब्रह्मकमळ ही एक वेगळी वनस्पती असून उत्तराखंडचे राज्य पुष्पही त्याला घोषित केलेले आहे.
निवडुंगाच्या किंवा कॅक्टस वर्गातील एक झुडूप आहे, तरी याला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. आणि सॉरी तुम्हाला थोडा सराउंडिंग व्हॉईस आला असेल, तरी मी रात्री 12 वाजता या व्हिडिओला व्हॉईस देण्याचा प्रयत्न केला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ प्लीज कमेंटमध्ये कळवा मला. जे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.